एक मिनिट मला आज या ठिकाणी खासदार ओमराजे निंबाळकर या ठिकाणी पुण्यात आल्यानंतर सर्व पुणे शहरातले सर्व शिवसैनिकातून युवासेना असून आज त्यांना या ठिकाणी पुणे शहरात समर्थन देण्यासाठी आले होते. आजचा जो त्यांचा जो अध्यक्ष लागला सीएम साहेबांचे वैयक्तिक राहुल गेटे साहेब काय निरोप घेऊन आले? बारणे अप्पा पण आले होते. काय चर्चा काय झाली? अशी काय चर्चा म्हणजे आजच्या काय झालं नेमकं? आज चर्चा आज जो माननीय कोर्टाने जो निर्णय दिला त्याच्या संदर्भात आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, खासदार साहेब, शहर प्रमुख आणि सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, युवासेनेचे पदाधिकारी ओमराजेंना घरी भेटायला आलो होतो. त्यांच्याशी आमची चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर आज आम्ही तुमच्याशी संवाद साधण्यासाठी खाली आलो. काय चर्चा काय झाली नेमकी? सीएम साहेबांनी काय निरोप दिला? सीएम साहेबांचं आणि त्यांचं काय बोलणं आलं ते आम्हाला माहिती आहे. बोलणं झालं दोघांच्या फोनवरून? त्यांचंच काय बोलणं झालं असेल या संदर्भात, पण आम्ही त्यांना या निर्णयाच्या संदर्भामध्ये भेटण्यासाठी सर्व पदाधिकारी आलो. ते आता इथं थांबणार, गावी जाणार, काय सांगितलं त्यांचं मुलं? तुम्ही चर्चा काय केलं? कुटुंब आहे ते त्यांच्या मतदारसंघात जाणार आहे. आता जातील आज उद्या. काय तुमच्या शिवसेनेत आहेत पण गेलेत की नाही? ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झाले. स्वतः नाकारतात पण नाकारतात. किरणजी चला पण नाना भानगिरे आणि या ठिकाणी किरण साळी यांची भूमिका ऐकली. त्यांनी त्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे की एकंदरीत आत्तापर्यंत जे काही या ठिकाणी घडलेलं आहे त्यानुसार त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालेलं आहे आणि मुळातच या ठिकाणी श्रीरंगप्पा बारणे देखील भेटून गेलेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीकडून देखील काहीतरी निरोप आलाय अशी चर्चा आहे. अर्थात ओमराजे निंबाळकर यांना इथं नाना भानगिरे जे भेटायला आले ते पवनराजे निंबाळकर हत्याकांड या संदर्भामध्ये जो निकाल लागला त्या संदर्भामध्ये समर्थनार्थ त्यासाठी त्यांना भेट दिली असं नाना भानगिरेंनी स्पष्ट केलेलं आहे. पण एकंदरीतच ओमराजे निंबाळकर आता पुण्यातील या त्यांच्या फ्लॅटमध्ये थांबणार का यानंतर ते गावी जाणार आहेत? ते म्हटले त्याप्रमाणे धाराशिवमध्ये जाऊन मतदारसंघाची चर्चा करणार आहेत आणि मग आपला निर्णय करावा. यावर मात्र ना नाना भानगिरे उत्तर देऊ शकले ना किरण साळी उत्तर देऊ शकले. पण याच्यातनं हे क्लिअर आहे, ते भले म्हणत असले की ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालं असलं तरी देखील या ठिकाणी ओमराजे निंबाळकर धाराशिवमध्ये आपल्या मतदारांशी चर्चा करून मग काय निर्णय ऐकवतायत त्यावरच कळणार आहे ऑपरेशन टायगर फेल की सक्सेसफुल. कॅमेरामन बिलालसह संदीप चव्हाण, LS मराठी, पुणे.